नमस्कार सर्वांना. आम्ही आलो होतो अवधूत आणि ऐश्वर्याच्या लग्नाला. अवधूत आणि ऐश्वर्या म्हणजेच आमच्या डायनासोर गार्डनमध्ये असणाऱ्या आमच्या मैत्रिणीचे मुलगा अवधूत आणि त्यांची होणारी सून ऐश्वर्या. आम्ही सर्वजणी छान सजून आलो होतो आणि एक दिवस आधी आम्ही मीटिंग घेऊन ठरवलं सुद्धा होतं की कोण कोणती साडी घालणार, कोण कुठल्या रंगाची साडी घालणार. सगळ्यांनी अगदी ठरवल्याप्रमाणे सुंदर अशा नटून आल्या होत्या. पण एक मात्र नक्की की सगळ्यांनी ठरवलं होतं की आम्ही काठापदराच्याच साड्या घालणार. हो, लग्न पण सुवर्णाताईचं होतं ना, मग साड्या पण काठापदराच्याच असायला हव्यात. म्हणून आम्ही सगळ्यांनी काठापदराच्या साड्या घालून आलो होतो. वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घातल्या होत्या. हिरवा रंग ठरवला होता, पण ते काही पॉसिबल नाही झालं. पण आम्ही काठापदराच्या साड्या नक्कीच घालून आलो. सर्वजणी हॉलमध्ये जमा झालो. नवरदेवाची वाट बघत थांबलो होतो. आता वाट बघता बघता काय करायचं, मग ऐश्वर्या आणि मी आम्ही दोघीजणी मस्त्या करून घेतल्या. आणि ह्या सुवर्णाताई म्हणजेच वरमाय आणि हे सुवर्णाताईचे मिस्टर, त्यांनी त्यांच्या हातावर सुवर्णाताईचं नाव लिहिलं होतं मेहंदीनी. आम्ही सगळ्याजणी नवरदेव येईपर्यंत वाट बघत बसलो होतो. वर्षाताई म्हणे चल फोटो काढायला. मग चालले वर्षाताई आणि ऐश्वर्या फोटो काढायला. ही ऐश्वर्या नवरी नाही बरं का, ही आमची मैत्रीण. मग आले नवरदेव नवरी, या ढँटाढँग मस्तपैकी तुतारीच्या आवाजामध्ये एक नंबर इकडून तिकडून मस्तपैकी चालून राहिले होते ते तुतारीवाले आणि ह्याच्यात नवरी. ऐश्वर्या म्हणाल तर खूपच सुंदर दिसत होती. आता ऐश्वर्या कशाला, नवरीच म्हणा, खूपच सुंदर दिसत होती. आणि आम्हाला भेटल्या होत्या अक्षदांच्या या पोटल्या. त्यामध्ये अक्षदा होत्या आणि ते लग्न लागताना लोकांना टाकायच्या. आणि नवरदेव नवरी स्टेजवरती येऊन उभे झाले. मस्तपैकी लग्न वगैरे लागलं आणि बँड वगैरे वाजत लग्न एक नंबर पार पडलं. लग्न पार पडल्यानंतर मंगलाष्टका झाल्यानंतर सगळेजण इथे नवरदेवाच्या बहिणी आणि नवरदेवाचे भाऊ आणि नवरदेवाचे मित्र वगैरे सगळे नाचत होते. म्हणे आम्हाला बँडच्या आवाजावर नाचायचे आणि मस्त नाचत होते. मग छानपैकी फटाके वगैरे फुटले आणि नवरदेव नवरींनी एकमेकांना हार घातले. ॲज युजल नेहमीप्रमाणे नवरदेव नवरी जे हार घालण्यासाठी मस्ती करतात ते त्यांच्या स्टेजवरती सुरू होते की बाबा तुला तर माझ्यासमोर मी तर तुझ्यासमोर वाकणार नाही, तर तुला हार माझ्या जवळ येऊनच तुला घालावा लागेल. नवरी थोडी ना काही कमी होती. नवरी पण, मी पण तुझ्या समोर वाकणार नाही, तुला पण माझ्या समोर वाकावेच लागेल हार घालण्यासाठी. अशा प्रकारे आमचे लग्न पार पडले. धन्यवाद.